राम राम गावकऱ्यानो. अहो, मी एक शेतकरी, माझं नाव नाना. आज मी तुमच्या समोर उभा आहे. मनात खूप काही दाटून आलेलं आहे. सांगू का? मी एक शेतकरी, शेती पिकवतो, सारं शिवार हिरवगार करतो. आणि पण आम्हा शेतकऱ्यांचं आयुष्य वाळवंटासारखं झालंय. आज हा शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे पिकवतो. उन्हाची पर्वा न करता, पावसाची पर्वा न करता शेतामध्ये राब राबत असतो. पण 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 या राजकारण्यांना आमचं काय पडलंय? अहो, आम्ही शेतकरी पोटच्या लेकराप्रमाणे शेती सांभाळतो. रात्रीच्या थंडीमध्ये जेव्हा सारं जग झोपलेलं असतं, तेव्हा आम्ही शेतकरी त्या थंडीची पर्वा न करता शेतामध्ये पिकाला पाणी देत असतो. अरे, रक्ताचं पाणी करून आम्ही एका दाण्याचे 1000 दाणे करत असतो. अरे परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या घरात माल आला नाही तोपर्यंत मात्र कापसाचे, कांद्याचे आणि केळीचे भाव आसमंतात लागलेले असतात. आणि आमच्या घरात का एकदा माल आला, ते आम्ही बाजारात विकण्यासाठी घेऊन गेलो आणि लगेच भाव पडतात. अहो, कित्येक वेळा खर्च तर सोडाच हो, खर्च तर सोडाच, पण साधा खर्च देखील निघत नाही. या शेतकऱ्याचा साधा खर्च देखील निघत नाही हो. आणि आमचं सरकार म्हणतं आम्ही 10,000 रुपये करोडची योजना आणली, शेतकऱ्याला कर्ज माफी दिली. पण आम्हा शेतकऱ्याच्या खात्यात पडतात मात्र 1000 किंवा 2000 रुपये. या पैशात काय त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई होणार आहे? अरे राजकारण्यांनो, नकोय आम्हाला तुमची योजना, नकोय तुमची कर्जमाफी. आम्ही काय मागतो तुम्हाला? आम्हाला चांगलं बियाणं द्या, माफक दरामध्ये खते, कीटकनाशक द्या, आणि आमच्या शेती मालाला भाव द्या, फक्त भाव. नकोय आम्हाला तुमचं काहीच. अरे असं जर का झालं, आमच्या शेतकऱ्याच्या मालाला जर भाव भेटला, तर आम्ही शेतकरी सरकारला कर्ज देऊ, आम्ही शेतकरी सरकारला कर्ज देऊ. अरे राजकारण्यांनो, तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार आहात की नाही? का झोपेचं सोंग घेऊन झोपलात निवांत? अरे मी एक बाप आहे, मला एक मुलगा पण आहे, आणि त्याला चांगलं आयुष्य द्यायचं आहे मला. आणि त्याच्या भविष्याची चिंता पण आहे मला. पण एका शेतकऱ्याचं या शेतीच्या भरोश्यावर हे शक्य आहे का? आहे का शक्य हे? अहो, आजकाल शेतकऱ्याच्या पोराला कुणी मुलगी देत नाही, पण कर्म धर्म संयोगाने आज माझ्या घरात सून आलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे. पण यात माझ्या मुलाचं आणि सुनेचं आयुष्य या शेतीच्या भरोश्यावर कसं चालणार? अरे राजकारण्यांनो, तुम्ही आमचा आवाज ऐकणार आहात की नाही? अरे काय मागतो आम्ही? फक्त आमच्या मालाला
आणि म्हणतात शेतकऱ्याच्या हिताचं सरकार, शेतकऱ्याच्या हिताचं सरकार. आणि एकदा का त्यांना खुर्ची मिळाली की बस गेला शेतकरी कुकडे, गेला मेला की राला, याला कोणी बघत नाही. अरे 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 झोपलात का तुम्ही राजकारण्यानं, झोपलात का? आम्ही मागतो फक्त या शेतकऱ्यांसाठी न्याय. आम्हा शेतकऱ्याला न्याय द्या राजकारण्यानं, आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्या. अरे न्याय हवाय, न्याय हवाय, न्याय. शेतकऱ्यांना फक्त न्याय हवाय. अरे राजकारण्यानं, अरे अरे आम्हाला न्याय द्या, न्याय न्याय. आम्ही न्यायाची भीक मागतो आहे. आम्हाला न्याय द्या, न्याय द्या, आम्हाला न्याय. अरे अरे बाबा काय झालं? उठा ना बाबा, उठा ना. पुरं येतंय ना. अरे अरे कुठे गेले सगळे? अहो बाबा, तुम्ही स्वप्न बघत होतात वाटतं. तुम्ही ठीक आहात ना? शांत व्हा बरं. कोण घेतले रे? स्वप्न नाही पुरी, स्वप्न नाही. ऑनलाईन घेतले का? अगं वेदना आहेत शेतकऱ्याच्या, वेदना. हेच आपलं वास्तव आहे पुरी, हेच फुकट आपलं आणली, वास्तव फुकट आहे. फुकट आणली, फुकट. अहो बाबा, काळजी करू नका. सगळं काही ठीक होईल. आणि आम्हाला काही कमी आहे का? आणि एवढं सगळं काही तुम्ही कमवून ठेवलंय. आणि आम्ही अगदी आनंदात आहोत. आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. तुम्ही कसलीच काळजी करू नका. चला, तुम्ही थोडी भरून घ्या, चहा वगैरे घेऊन येते. आण पोरी आण. अगं तुझ्या हातचा चहा म्हणजे जसं औषधच. बरोबर, बापूरावचा चहा झाला की नाही अजून? त्यांचं पण बाकी आहे अजून. आता येतच असतील ते. नमस्कार करतो नाना. औक्षवंत हो पोरा. चला आज मला जरा गडबड आहे, शेताकडे जायचं आहे लवकर. हो, चहा तरी घेऊन जा. नको ग, मला फार गडबड आहे जरा. पण ठीक आहे, तू म्हणतीच आहे तर लवकर आण, कारण मला शेताकडे जायला उशीर होत आहे. अरे कसली गडबड आहे? अहो बाबा, शेतामध्ये पिकांना पाणी द्यायचंय. या उन्हामुळे सारे पीक अगदी सुकायला लागलेत आणि त्यात हा लाईटचा मोठा प्रश्न आहे. परंतु बघतो 2-3 शेतकरी मिळून जर काही करता आलं, नवीन डीपी योजना जर आणता आली तर आणतो. त्यामुळे शेताकडे लवकर जावं लागेल. अरे काही कर, पण जरा सांभाळून कर. हो हो बाबा, तुम्ही अगदी काही काळजी करू नका. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? बाबा येतो तर मी. असली जाहिरात. मला शेताकडे जायला उशीर होत आहे बाबा, त्यामुळे आता निघालं पाहिजे. अरे हा पोरा, अरे तुझ्यावर विश्वास आहे, पण या जगात वावरताना जरा जपून वावर. प्रत्येक माणूस तुला चांगला भेटेल असं नाही. हो हो, तुम्ही अगदी काही काळजी करू नका हो बाबा. या गावामध्ये या जगात वावरताना तुझ्या भविष्यामध्ये तुला बरेच काही वाईट अनुभव येतील. अनुभव तर खूप येत आहे बाबा, परंतु आपली कामं आपल्याला चांगल्या प्रमाणे पार तर पाडावीच लागतील. आणि हे बघ बेटा, लक्षात ठेव, सुसंगती सदा घडो.
सुजन वाक्य कानी पडो सतसंगती स महिमा कडेना सतसंग कोटे भ्रमल्या मिळेना सतसंग तिने तुटतील कुबुती सतसंग झाला बहुलाभ सिद्धी सतसंग झाला बहुलाभ सिद्धी. अनुभव तर खूप येत आहेत बाबा, परंतु या जगामध्ये आपल्याला असं घाबरून चालणार नाही. अहो, माणसासारखा माणूसच नाही तर हा निसर्ग सुद्धा अगदी लहरी झाला आहे. आता ही सध्याची परिस्थिती बघा ना, कधी गारपीट, कधी वादळ, कधी सोसाट्याचा वारा. एवढंच नाही तर हे युद्ध सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या जीवावर उठलंय हो बाबा आजकाल. आपल्या शेतीच्या मालाचे भाव दिले आहेत, सर्व भाव गगनाला भिडले आहेत. सगळे व्यापारी मात्र टाळूवरचे लोणी खाऊन जात आहेत आणि यामध्ये भरडले जात आहेत, चिरडले जात आहेत ते फक्त तुम्हा आम्हासारखे शेतकरी. आणि याची मात्र कुणाला पर्वा नाही. एखादा नेता अभिनेता जर दारू पिऊन झुंजून पडला तर त्याची बातमी येईल, टीव्हीवर येईल, चित्रपटात येईल, पिक्चर मध्ये येईल आणि आपल्या न्यूज पेपर मध्ये येईल, व्हॉट्सअपला येईल. परंतु शेतकऱ्याची मात्र बातमी कधीच येणार नाही. कारण शेतकऱ्याच्या बातमीपासून त्यांना काही फायदा नाही हो, उलट नुकसान होतं. आणि हे बघा ना, शहरामध्ये ज्याप्रमाणे बॉम्ब करून शहरांचे नुकसान होते ना, त्याचप्रमाणे आमच्या शेतांचे सारे नुकसान व्हायला लागले. परंतु बाबा असो, आपण घाबरायचं नाही. आपण शेतकरी आहोत. आपण रडत रडत नाही तर लढत लढत जगायचं. तेल लगा तेल पाजो ना कशाले आण काटा मोड खाली जो परवाय चला तर येतो बाबा मी. गेले करते जाणं अरे गणेश बाळा, झाली का तुझी तयारी? गेले काय ते सर तिकडे. हो हो बाबा, झाली माझी तयारी. अरे चल तर मग, मी तुला शाळेपर्यंत सोडतो. चला आजोबा. आई बाबा, मी शाळेत जातोय. सांभाळून जा बेटा आणि अभ्यासात लक्ष दे. आणि सुट्टी झाली की आजोबा येतील तुला न्यायला. तू स्वतःहून निघून येऊ नकोस. रस्त्याने खूप गाड्या असतात रे आणि मला भीती वाटते रे. अगं येईल तर व्यवस्थित. नाना आहेत ना त्याच्यासोबत, तू काही काळजी करू नको. चल बाळा, उशीर होतोय आपल्याला. बाय आई, बाय बाबा. किती हुशार आहे ना माझा. आईचं सगळं ऐकतो. हो हो, मुलगा हुशार असला की आईवर गेलाय आणि मुलानं जर वेळेत चाळे गेले, बाहेर गेला तर म्हणतात बापावर गेला म्हणतात घोडा. हे मात्र चांगलं तुम्हा बायकांचा. हो तसं नाही, गुणाचा मुलगा आहे माझा म्हणून म्हणते. तुमचा पण तर लाडका आहे ना. अगं तसं नाही हो, लाडका तर आहेच आपल्या दोघांचा. परंतु तुला एक सांगू, माझी खूप मोठी स्वप्न आहेत गणेशसाठी. आयुष्यात मी जे काही करू शकलो नाही ती स्वप्नही माझ्या मुलामध्ये पाहतोय. त्याला मला खूप शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे. कारण या शेतीमध्ये माणसाच्या आयुष्याची माती झाल्याशिवाय मात्र राहत नाही. हो, आपण खूप मेहनत करू आणि आपल्या बाळाचे स्वप्न पूर्ण करू. हो ग माझी राणी, पण तुला एक सांगू, आपलं लग्न झाल्यापासून मी तुला मात्र कुठलंही सुख देऊ शकलो नाही. कारण तुझ्या त्या शेतकऱ्याच्या घरात येऊन पडलीस ना, सारखं रोज उठायचं आणि आपल्या कामाला गडबड मध्ये जायचं. त्यामुळे कसली हौस नाही, कसली मौज नाही. तुझ्या जीवाला मी कुठलं सुख सुद्धा देऊ शकलो नाही. कारण मी एक शेतकरी आहे ना, शेतकरी, आणि याची व्यथा कुणी जाणणार नाही. नका हो असं बोलू. देवासारखे सासरे आहेत आणि हुशार गुणी मुलगा आहे आपला. आणि आम्हाला एवढं प्रेम करतात 14 माझा नवरा आहे. आणि अजून काय हवं मला. आणि ही धरणी माय आहेच की. आणि आज न उद्या आपल्या कष्टाचं चीज होईलच. फक्त माझ्या सुखी संसाराला कुणाची नजर नका लागू. ओके. नाही नाही, आपल्या संसाराला कुणाची नजर लागणार नाही. आणि नकळत आपलं लग्न झाल्यामधून तुझ्यामध्ये माझा एवढा जीव गुंतला आहे की आता तो सोडून तुला कुठं जावंसं वाटत नाही. आज आपल्याला 2 क्षण प्रेमाचे भेटले आहेत, त्यामुळे आपण थोडं प्रेमाचं जर बोललो तर बरं होईल.
तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला भीती कुणाची कशाला हा भीती कुणाची कशाला अरे भीती कुणाची कशाला अगं भीती कुणाची कशाला न सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो रंग त्याच खेळाचे अंतरंगित करताच उतरले रंगलास तूही त्यात मीही त्याच प्रेम रंगी रंगले मग भीती कुणाची कशाला हा, भीती कुणाची कशाला अरे भीती कुणाची कशाला अगं भीती कुणाची कशाला न सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला गजानन गुरुजांनी हे बक्षीस दिलेले बस बस जबर जबर मित्र हो बोलता काही भुजंग भुजंग नाव आहे माझं माझं एकच नेम आहे जी गोष्ट मला मिळाली नाही ती मी दुसऱ्याला पण कुणाला मिळू देत नाही आणि जर चुकून ती मिळाली तर ती मी टिकू देत नाही दया माया प्रेम हे शब्द माझ्या आजूबाजूला देखील फेकत नाही लक्षात ठेवायचं भुजंगराव बोलते सबको बोलते कॉपी करायची नाही गावातल्या एका बापूरावची बायको ती माझी छाई नाही तिच्या बापानं तिचं लग्न माझ्याशी लावलं नाही का म्हणून मी दारू पितो सिगारेट ओढतो आणि बाहेर खाली पण करतो हा करतो मस्त माणूस आहे आपण आपल्याला तीनच गोष्टीचा ज्ञान अंडी ब्रँडी आणि तिसरी बरोबर म्हणलं. माझी बायको नाही झाली ती मुलगी त्या बापूराची बायको झाली पण मी ते टिकू देईन तेव्हाच ना सवालच नाही जो मेरी नहीं हो सकी वो किसी दूसरे की हो नहीं सकी त्या बापुराला दारूच्या नंदी लावून त्याला बेवडा नाही केला तर भुजंगराव नाव सांगणार नाही अरे भुजंगराव आहे आपण नाम करा पण आमचा नाही कारण भुजंगराव बोलते सबको बोलते कॉपी करा
बोलायची नाही. आता बोलायचं. अरे नमस्कार हो भुजंगराव. आज कसं काय रस्ता चुकला तिकडे? अरे ये ये बापराव ये. अरे सकाळपासून मी तुझीच वाट पाहत होतो. ये मला कळवून भेट. मित्रास भेटे मनाचा संशय मिटे. अरे पण हे सागर कशासाठी आहे? अरे बापराव, अरे आपण लहानपणापासूनचे मित्र. हो हे मात्र खरं आहे. मी जरी तुझ्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी मी तुला माझा लहान भाऊ मानत होतो. बरोबर. बापू, पुरे तर- मला तुझं नेहमीच कौतुक वाटतं. तू एवढे कष्ट करतोस, शेतात राब राबतोस, पण तुला हवं तसं यश मिळत नाही. हो यार भुजंगराव, अगदी खरं बोललास. मी रात्रंदिवस शेतामध्ये एवढे काबाड कष्ट करतो ना, परंतु हाताला मात्र माझे यश येत नाही. त्यामुळे माझं डोकं अगदी कधी कधी एकदम फिरून जातं गरगरतं सारखं. अरे मित्रा, काळजी करू नकोस. माझ्या सारखा मित्र तुझ्या सोबत असताना तुला काळजी करण्याची गरज नाही. तुझं डोकं किती पण खराब होऊ दे, तू किती पण थकलेला असू दे, तुझा मूड एकदम फ्रेश करायचो. एक मस्त आयडिया आहे आपल्याकडं. अरे कसली आयडिया आहे बाबा, मला तरी कळू दे. माझं डोकं थोडं शांत तर होईल. अरे मित्रा, आपल्या गावामध्ये सविता राणीचा तमाशा आलाय. अरे बाई अशी नाचते, काय तिची अदा. माणूस किती पण टेन्शन मध्ये असू दे, बाईच्या एका नजरेत सारा थकवा सारा फ्रेश निघून जातो. अरे नाही मित्रा, नको. मी कधी तमाशाला आजपर्यंत गेलो नाही. तमाशामध्ये कधी आजपर्यंत पाऊल ठेवलं नाही. अरे तू कधी गेला नाहीस म्हणून तर बोलतोय. नको भुजंगराव. अरे भजना कीर्तनाला जाणारा माणूस, एका वारकरी घराण्यातला माणूस म्हणजे तमाशाला मला शोभणार नाही. अरे माझे वडील म्हणजे नाना काय विचार करतील माझ्याबद्दल, आणि त्यांचा किती विश्वास आहे ना माझ्यावर, तो विश्वासघात मात्र मी कधी करू शकणार नाही. त्यामुळे तमाशा नको. अरे बापू, तू कुणाचा विश्वासघात करत नाहीये, आणि तमाशा म्हणजे एक कला आहे. आपण फक्त त्याची कला बघायला जायचं, आणि तुला जर नाही आवडला तर तू आपण निघून येऊ बस. ठीक आहे, परंतु मी एका वारकरी घरातला माणूस आणि तमाशाला जाणं मात्र मला शोभणार. भजना कीर्तनाला जातो मी, आणि मला जर तमाशा नाही आवडला तर निघून येणार ना वापस. ठरलं तर मग जाऊया आपण, पण जायच्या आधी थोडं मूड बनवून जाऊ. म्हणजे मी नाही समजलो, मूड म्हणजे काय तुम्हाला नाही माहिती बा. अरे म्हणजे थोडी थोडी घ्यायची. नाही नाही, दारू नको, अगदी सबसे नको. आपल्याला दूर ठेवा आपलं. आणि आजपर्यंत असल्या भानगडीमध्ये मी मात्र कधी पडलो नाही. अरे बापू, आपण बेवडे थोडी आहोत. अरे मज्जा बनवून घ्यायची थोडी. अरे बाबा, मी आजपर्यंत कधी हात लावला नाही, तर मला नको, दूर ठेवा तुम्ही माझ्या. अरे आपण रोजच थोडी घेणार आहे. कधी कधी मित्रांमध्ये थोडी मज्जा म्हणून. अरे तुला माहितीये का, अरे हे दारू जर प्रमाणात घेतली तर हे औषध आहे, औषध. अरे दारू पिणारा माणूस कधीच म्हातारा होत नाही, तो चीर तरुण असतो. तरी बाबा नको. अरे या वळणावर आजपर्यंत कधी गेलो नाही. अरे मित्राचं म्हणणं ऐकणार नाहीस का? मित्र हो. अरे आपण मर्द माणसं आहोत. नको नको. अरे माझ्या गळ्यामध्ये माळ आहे. लोक काय विचार करतील? तमाशामध्ये जाणारा माणूस एक माळकरी असतो का? नाही, आपलं ते काम नाही. अरे काढ ती माळ. अरे घे. अरे आपण मर्द माणूस आहोत. घे. अरे बाबा, अरे मला घे. नको. अरे नको. अरे घे थोडी. अरे नको. अरे एकच गोड, फक्त एकच गोड घे. अरे हे तर फार घाण आणि कडू आहे. अरे औषध बनल्यावर थोडं कडू असणारच. थोड्या वेळाने बघ, तू हवेत तरंगशील, सारं टेन्शन विसरून जाशील. अरे नको नको. अरे मला नको हे सगळं. अरे एक थोडीशी घे माझ्याकडे. भुजंगराव, मी तुमच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदा या गोष्टीला हात लावलाय करा,
पण एक लक्षात ठेवा, कुणाला जर सांगितलं तर आपली मैत्री मात्र संपून जाईल. अरे बापू, तू भाऊ आहेस आपला. मी कुणाला काहीच बोलणार नाही. तू मनसोक्त पी आणि मजा कर. अरे मित्रा, थोडं कडू आहे, परंतु थोडीशी मजा मात्र यायला लागली आहे. आणि एक सांगू, हळूहळू मला अगदी हवेत तरंगल्यासारखं वाटायला लागलं आहे. अरे हे तर काहीच नाही. आता आपण सविता राणीच्या तमाशाला जाऊ. मग बघ कशी मज्जा येते. ठीक आहे भुजंगा, आपण जातोय खरं, त्यात ही तुम्हाला दारू पाजली, पण एक लक्षात ठेव, माझं जर कुठे पाऊल वाकडं पडलं तर तू मला तिथून घरी आणायचं. अरे तू काळजी करू नकोस. बरं मी काय म्हणतो, अरे तमाशाला जातोय आपण, खिशात थोडे पैसे हवे. नाही म्हणजे माझ्याकडे होते, पण मी बँकेतून कॅश काढून आणले नाही आज. ठीक आहे. अरे मित्र म्हणतोस आणि असं बोलतोस. मी आजच मक्का विकून माझ्याकडे पैसे आणले, नेमके ते माझ्या खिशात आहे. त्यामुळे पैशांची मात्र काळजी तू काही करू नको. अरे बापू, हे तुझे पैसे मी कसे घेऊ? अरे भाऊ म्हणतोस आणि असं वाजवतोस, काळजी करू नको, आहे मी आज. भुजंगा, फक्त मला थोडं सांभाळून आणण्याचं लक्षात ठेव घरी. अरे जाऊ आपण तमाशाला, पण अजून थोडी थोडी घेतली पाहिजे. चल आपण पुढे मिळते का बघू. ठीक आहे बाबा, तू म्हणतोस तर अजून जाऊया. माझा मुलगा बापूराव मला एकुलता एक आहे. तो मेहनती आहे, त्याला बरीच कामाची माहिती आहे, शेतीची खूप माहिती आहे त्याला. पण मागच्या काही दिवसापासून तो वाईट संगतीला लागलेला आहे, असं माझ्या कानावर त्याच्या एका मित्राने सांगितलंय मला. पण देवा देवा, माझ्या मुलाचं ते कानावर आलेली बातमी खोटी ठरू दे देवा, खोटी ठरू दे. सगळं करून पाहिलं, पण पैसा काही येत नाही. आता काहीतरी अक्कल वाढावी लागेल आणि नवीन बिझनेस टाकावा लागेल. पण टाकावा तर टाका कोणता? अरे रामराम मित्र, रामराम विजू. काय चालू आहे? अरे बस काही असं एवढं टेन्शन मध्ये का दिसतो तू? अरे काय टेन्शन म्हणतो तू? एवढे जितकं माझ्या वय नाही तितके धंदे करून बसलो मी. काय धंदे केला बाबा तू असे? अरे धंदे बाय, पहिल्यानं चक्की टाकली गावामध्ये, नंतर टाकलं आपलं नंतर किराणा दुकान, मग आणलं युपीआयचं मशीन, मग आणली इको, मग आणलं ऑनलाईनचं दुकान. पण पैसा कशातच नाही ना रे भाऊ. आता करावं तर करावं काय म्हटलं. अरे जशी तुझी गत आहे तशीच माझी पण गत आहे. तेच ना मग. अरे नुसतं डोकं काम नाही करायचं. मंडपचा धंदा केला, रिक्षा चालवली, बरोबर, लोकांचे लायसन काढून दिले, गाड्या शिकवल्या, बरोबर, काहीच मागे पडलं नाही. बरोबर, मग तोच विचार करत होतो मी. मग आता काय करायचं? अरे माझं तर काही डोकं काम नाही करणार. माझं फक्त एकच डोकं काम करतंय आता, की जरा ह्या आणि फाशी घेऊन घ्या. नाही नाही नाही, मी तुला फाशी नाही घेऊ देणार. माझ्या मस्त प्लॅन आहे. हो, रातोरात श्रीमंत. हा, आपल्याला तसंच पाहिजे, झटकन पैसा यायला पाहिजे, असं प्लॅन पाहिजे. सांग, रातोरात श्रीमंत करू. हा सांग मग. तू हाव म्हणशील तर आत्ताच सांगतो. सांग ना बाबा. आपण धंदा करायचा 2 नंबरचा. 2 नंबरचा म्हणजे रे तुझा? अरे तू असं घाबरू नको. मला तडका येऊन आला 2 नंबरला पाहू. अरे अगोदरचे लोक श्रीमंत झाले, आपण पण उंबगू आता. मग धंदा आहे का सगळा नेमकी? दारूचा. हो. अरे हाऊस आला त्या डोक्यातच नाही मला. टाक पाणी होऊ दे खालच्या वर. बर घाबरायचं नाही, त्याच्यासारखा पैसा कशात भेटत नाही. हा, आणि आयनाशी बरोबर आपली मर्दडी यांची जत्रा पण आहे. त्या जत्रेतच आपण दुकान लावू. आणि जत्रेत काय चालतं? मोकळं आणि मटण, आणि त्याच्यासोबत दारू तर चालीनाच. पण तिथं दुकान लावायचं आपलं. अरे दुकान लावायचं हे खरं, पण मला सांग तिथं जागा भेटेल का आपल्याला? अरे जागा 100% भेटेल.
तिथं आपल्या हो आपल्या गावातल्या आपल्या गावातल्या कोण आहे बाबा अशोक किरोते तो पोहोचला हो तो पोहोचला बाबा तू दुकानात किती अरे बापा त्याला मोठा व्यापार होता इथं. अरे हो सगळ्या शेतामध्ये कसा दिसतोय पैसावर सुद्धा दुकान होते केसावर फुगी के हो. मग आता या बाजूला लावली का त्याने असलं नाही, जरा नाही, त्याचा बिझनेस वाढला तो गेला होता मुंबईला अरे हा मग तो कर तू काय ह्या कर तू नाही आपल्याला दारूच करायचं बर पण दारू एक नंबर मध्ये होता आपण 2 नंबर मध्ये जाऊ. चालेल चालेल 2 नंबर तर 2 नंबर चल मग लागू तयारीला चल तर आपण पहिले माल भरू आता हा चल चल पैशाचा जुगाड आहे ना पैसा तर आणून देतो कमी आता नाही चालत. चलो अरे वाढीचे शिवाजी जाणार. जबर बस, कोणाची इच्छा असेल तर येऊन जा बवणीचा टाइम आहे 10 रुपये डिस्काउंट देऊन देऊ पण त्यात पैसे लागतील हा माल उधार कोणाला भेटणार नाही गाडीचा धंदा खोटा माझ्या 4 वया फेकल्या आता याच्यात वही ठेवणार नाही हा कोणता पाहिजे नाही उधार सोडून बोला उधार म्हणल्यावर रस्ता सुधार उधार नाही जगला चालू का दिली तर काय माहिती तुम्हाला स्टीलची बॉटल सुद्धा आहे सगळं मागे तुझ्या ओळखीचे बी असतील तर उधार मी नाही नाही नाही. आणि मी तुझ्या मिळवलं की जाईल माझ्या चालेल घरी. याला हा म्हणतात पार्टनरशिप हा, बस हे आले आता बाबूराम बोला पण उधार माल आहे. मगाशी आपल्याला जरा कमीच झाली हो हो मला सुद्धा अगदी तसं वाटतं अजून थोडी असते तर मजा आली असती अरे पण तू पहिल्यांदाच पितोय थोडा सांभाळून भुजंग तू मला वचन दिलायस ना मला जर काही कमी जास्त झालं तू घरी घेऊन जाशील अरे ठीक आहे काळजी करू नको बघ तिकडे दुकान दिसतंय चल आपण तिकडे जाऊन घेऊया हो जाऊया खरं. परंतु माल ओरिजिनल आहे का विचारा त्यांना अरे माल चेक करून पाहायचा या खुर्चीचा बंद हो पहिले घरीचा माल आहे एका चव करून चव घेऊन बघा साहेब माल काही असा तसा नाही येतो ब्रँडेड आहे नाही देव कसा मग शिवाजून माल भरलाय म्हटलं शिवाजून ओळखता ना शिवाला हो हा वडगावचा शिवा नेहमी जातो ते. आणि वाईनचा तो वाईन पण आहे, बियर आहे ब्रँडी आहे विस्की आहे येणार आहे का? भयानक खुर्ची लावा ती. द्या भाऊ. खुर्ची द्या बाबांना. गवळी एवढी द्या भाऊ. हे 200 रुपये. नाही रे 220 220 रुपयाची अरे बाबा आहे बाबांना डिस्काउंट नाही 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 तो धंदा खोटा 220 रुपये वरचे 20 तुम्ही पहिले गिरे घेतो सोड पैसे cash आहे ना? नाही मग नाही मग बाबा असतील तुमच्या घरी झाले नाही आमच्याकडे. भाऊ, नाही 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 बावणी बावणी झाल्यावर विचार करू नाही नाही हा सोडा तुम्ही अरे दारू सोडतात. अरे दारू सोडली आपण परत येतील का ते? घेतो का मग ए, 50 अरे घ्या मग या 50 कमी द्या, 50 लागतील. या घ्या. सोडू नका. सोडसान तर परत कशाला येतं? मग आमचा धंदा कशाला हो नाही नाही धरा सोडू नका. अजून कोणाला धरायची इच्छा असेल तर येऊ शकता क्वार्टर भरपूर आहे माल भरपूर आहे मागे पण स्टॉक आहे पैसा व्याजानं काढून माल भरलाय. हा. तुम्ही दारू सोडता तर आमचं काय आम्ही कुठे जायचं मग? चालेल पण लवकर देता आता मक्का कधी विकते ना कधी देतील ते. तू तू असा माणूस आहे. तुला द्या लावली मला हे? मी नाही माझा लावला. म्हातारा माणूस आहे. अरे वेळ नको लावू बोला लवकर माल कोणता पाहिजे सांगा पहिले. जो भारी असेल तो दे काजूबर ते काजूबर थांबा. काजूवर नाही शेटते काजूवर आहे काजूवर मी त्यांना बघितले पैशाचं विचारून. काहो पण पैसे पैसे आहेत ना? पैसे देऊ ना हा पैसे मागतोस माझ्या गॅस काउंटर आहे. विचारलं फक्त बसा बसा गॅस काउंटर. पैशामध्ये बुजून टाकेल तुला आजच खिस्सा भरलाय माझा बाबूराम, घेऊन टाका त्याला पैसे जरा, जरा. अरे अहो पैसा पैसा काय करतोय बाबूराम, हे घे पैसे घे पटापट दे रे बाबा. उचल घ्या साहेब.
आणि आज मित्रामुळे जी मजा मिळाली ही आजपर्यंत कधी भेटली नाही. आज मन सोक्त मजा घ्यायची. बाबूराव चॅस. असे गिरायक रोज आले पाहिजे. पैसा पाहिजे तुला, काम दाखव. बाबूराव आपण मोठी माणसं. आपण गर्दीपासून अरे हा धंदा तर लय भारी दिसतो रे. अरे घेतले रोकडा आले. स्कॅनर दे. स्कॅनर एटीएम सगळे तुम्ही फक्त या. आपल्याला पुढे काय करायचं एवढं लक्षात ठेवा. बाबूराव आपण मोठी माणसं. या गर्दीपासून बाईचा नाच करा बघायचं नाही. हा वर्ल्ड कप आहे ना. कोणती लागते ना. टँगो पण आहे पण मग ते गल्ला साथ भेटेल ते बाटलीने म्हणाये. हा हा ओरिजिनल आहे. बरं. 400 रुपये. नाही तो धंदा खोटा ठेवा इथे. नाही तो धंदा खोटा. स्कॅनर मारा ना. आले. बाबा ही बना. हो आले. सायलेंट आवाज. बाबूराव आपण मोठी माणसं. आपण गर्दीपासून बाईचा नाच करा बघायचं नाही. हे विकास कोळी आपण त्याला फक्त- घ्यायचे, त्याला घ्यायचे पैसे कोणी तू बघ. दे त्याला. सकू का नाही. बाई फक्त आपला बोटाने बाबूराव बाई फक्त आपल्या करता आणि फक्त आपल्या करताच नाचली पाहिजे. हो पैशाची काळजी तुम्ही करू नका. कारण पैसा आपण एवढा उडवणार परंतु बाई मात्र आपण म्हणणार तशी नाचली पाहिजे, आपण म्हणेल तशी वागली पाहिजे आपल्या समोर. अरे बाबूराव पण त्यासाठी आपला खिसा गरम असला पाहिजे. पैशाची काळजी करू नका. फक्त बाईला बोलवा. ठीक आहे सविताबाई. अहो सविताबाई चला बाहेर या. अरे वा भुजंगराव, बऱ्याच दिवसात आलात. आणि हे कोण साहेब? सविताबाई हे आमचे परममित्र बाबूराव. ते तुमचं राजकारण पहिल्यांदाच आले तेव्हा त्यांना असा जन्म दाखवायचा की त्यांचं मन एकदम खुश झालं पाहिजे. हो वेळ नका लावू जास्त. लवकर मला या बाईचा नाच बघायचा आहे. तुझ्या प्रेमात झालोय खुळा, तुझ्या फिरतीचा ह्यो खुळखुळा, तळघामंदी खुळखुळ खुळ खुळखुळ खुळखुळ खुळखुळ
अगनातून तुझ्या या चौकामधी आलो या बदनामा गावात मी. नातून तुझ्या या चौकामधी आलो या बदनामा गावात मी. लोकं म्हणतील ह्यो झालंय खुळा, तुझ्या फिरतीत ह्यो खुळखुळा. कळत मंदिर खुळखुळ 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 करू लागला. कणीला तुझ्या जळजळ 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 जुहा जळू लागला. कळत मंदिर खुळखुळ 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 करू लागला. कणीला तुझ्या जळजळ 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 जुहा जळू लागला. अरे गाणं का थांबवलं? चालू द्या अजून. अहो साहेब, पैशाचा पाऊस थांबला की म्हणजे गाणं पण थांबलंच. अगं भवाने, मला पैशांचं बोलतेस? अगं तुझ्यावर एवढं उधळेल ना, तू विचार करशील आजपर्यंत असा मर्द कोणी भेटला नाही म्हणून. बापूराव, असं चालत नाही इथं. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी पैसे घेऊन आलो असतो. जा घरी. जर बाईचा नाक परत बघायचा असेल तर भरपूर पैसे आणि दागिने घेऊन या. असं म्हणतोस? दागिने बाईच्या पायावर ठेवा. मग बघा बाई कशी ताला तुमचं मन खुश करून टाकते. ही दुनिया अशीच आहे बापू. पैसा फेको, तमाशा देखो. अरे पैसा संपला म्हणून काय झाला? मर्दाचा अजून मर्दपणा नाही संपला. पैसा संपला म्हणून काय झालं? आता घरी जातो, सोना नुनीच्या पायावर टाकतो. हे छम्मक छल्लो, तुला नाही नाचवली तर नावाचा बापराव सांगणार नाही. जा घरी. सविता राणी, डोकं गहाण ठेवलेलं गिऱ्हाईक तुझ्याकडे घेऊन आलोय. हवा तेवढा लुटा. हा बापू भमंग भिकारी झाला पाहिजे. दंडा सोडा. तुम्ही म्हणाल सहज होईल भुजंगराव. नाही, याला भंग भिकारी बनवून ठेवला तर नावाची सरकार पुणेकर सांगणार नाही. आताच प्रमोद पाटील 50 रुपये आणि विशाल वारडे 50 रुपये यांच्याकडून विलास आहेर आणि दीपक वावरे यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. तर त्यांनी ठीक आहे, धन्यवाद. शिल्पा, तुझ्या बापाने तुझं लग्न माझ्याशी लावलं नाही. कीर्तन जाणारा तुझा नवरा मी आज तमाशात आणलाय. बाईच्या पायावर दारूच्या नशेत लाड खोटाळली त्यानं. असा नाही त्याला आयुष्यातून उठवला तर नावाचा भुजंग सांगणार नाही. लक्षात ठेवायचं. भुजंगराव बोलते, सबको बोलते, कॉपी करायची नाही. आणि अपमान करायचा नाही. काय करावं बाई? आणि तर सकाळपासून गेलेत गावामध्ये, अजून त्यांचा पत्ता नाही. काय करावं काही कळत नाही. आणि आपण आपल्या गणेशला तरी बोलवून घेऊया. गणेश, अरे गणेश. ए गणेश, गणेश, अरे ए गणेश. शाळेला फार उशीर होतोय. मला जेवण वाढ लवकर. असं म्हणतोस? तुला सुद्धा भूक लागली आहे? गणेश, तुझे बाबा कधीपासून गावात गेले, अजून त्यांचा पत्ता नाही. कोण राव? माझी परीक्षा जवळ आली आहे. मला परीक्षेची फी भरायची आहे. तू बाबांकडून पैसे घे बरं का? हो. ठीक आहे, नंबर इकडे तिकडे घे, तिकडे घे. आहे का घरात? हो, काय केलं तुम्ही?
दारू पिऊन आला अरे आजकाळी मुकोन येत तुझ्या मला प्रश्न विचारते उलट काय नाना काय नाही हो बाबा शिव्या देऊ नका. तुझ्या तर आता मला शिकवतो होय. आणि हे बघ यापुढे माझ्या समोर आवाज काढायचा नाही. मालक ह्या पट्ट्या घराचा. आणि हे बघ मला आत्ताच्या आता माश्याची बिर्याणी करून दे. हो असं वेड्यासारखं काय करताय? माळकरी आहोत आपण. आणि माशाची बिर्याणी कधी होते का? अगं खड्ड्यात गेली ती माळ आणि माश्याची बिर्याणी होत नाही. मग एक काम कर मला फक्त अंडी तळून द्या. मला नको तुझी भाजी भाकरी. हो मोकळी अंडी कशी तळायची? अगं आज चपात्या सुद्धा करू नको. फक्त बॉईल दे बॉईल. हो तुम्ही दारू पिऊन आलात ते बरं नाही केलं. दारूमुळे कुणाचंच भलं झालं नाही हो. अगं कुणाचं नसेल झालं पण या भाद्राचं भलं झालंय. आता तर जीवनाची खरी मजा यायला लागली आहे वेळे. आणि एक गण्या आजपासून तुझी शाळा पण शाळेत समस्या जायचं नाही. एक नंबर हो बाबा माझी परीक्षा आहे थोड्याच दिवसात आणि माझ्या शाळेची फी सुद्धा भरायची आहे. हे गण्या अरे तुझी शाळा विकायची आणि तिकडच फी भरायची. मला नाही मागायचे पैसे. आणि इकडे ये तुझी फी भरतो. दाखव तुला शाळेची फी. ये इकडे या इकडं ये या इकडं. ये शाळेची फी भरायची नाही. या इकडं. हो, अरे काय खाल करताय? बसाल आपला मुलगा आहे. बालाजी खाल कशाला अरे मारताय भैया त्याला? हे बघ तू मध्ये मध्ये येऊ नको. तुला सांगून ठेवतो तो माझा मुलगा आहे. मी त्याला मारीन इथं जीव घेऊन टाकेन. माझा आहे तो. स्पीकरच्या पुढे बस स्पीकरच्या. आणि एक काम कर तुझ्या गळ्यातली जी सोन्याची माळ आहे ना तेवढी मला दे. नाही देणार. अगं, मला नाही तर मग कोणत्या याला देणार आहेत गावामध्ये. हो, काय बोलताय तुम्ही? माझ्या आई वडिलांनी दिलेले दागिने आहेत ते. भवाने तुझ्या बापाने तुला मला दिलीये. तुझ्या बापाने तुला मला दिलीये. तुझ्या सोबत दागिने. मग मालक कोण? मला शिकवताय. दागिने दे. हे गण्या, इकडे. आधी मला उठव मग दाखवतो. हो, असं वेळासारखं काय करताय? अगं वेडा झालं मी वेडा. मला फक्त हवं आहे तुझ्या गळ्यात सोनं. अहो गावात किती मान आहे तुमचा. नाण्यांची तरी इज्जत ठेवायची. अशा वाईट वळणाला तुम्ही बळी पडलात कसे? अहो या दारूमुळे कुणाचंच चांगलं झालं नाही. दारू म्हणजे विष आहे हो, विष. अरे खड्ड्यात जाऊ दे तुझं ज्ञान. मला नको पाजू. आधी मला फक्त तुझे दागिने दे. अहो काय बोलताय तुम्ही? तुला सांगितलं ना दागिने मला पाहिजे. आत्ताच्या आता मला हे सोन्याचे दागिने दे. अहो बाबा नको हो दागिने घेऊ आणि माझी फी सुद्धा भरायची आहे. अरे किती वेळा सांगितलं ना तुला. खड्ड्यात गेली तुझी शाळा. तिकडं तुझी काळजी फी भरायची. माझ्याकडे याच्या पुढे पैसे मागतील शाळेसाठी तर विचार कर. तुला घरी बकऱ्या घेऊन देईन 4 मूर्खा. अहो माझ्या आई वडिलांनी दिलेले दागिने आहेत ते. अगं भवाने किती वेळा सांगितलं बापाचे दागिने तुझ्या बापाचे. पण तुला तर मला दिली ना तुझ्या बापाने. तर तुझ्या सोबत तुझे दागिने सुद्धा मला दिले.
आता ह्या दागिन्याचं मला मोठं काम आहे. दे, दागिने दे. मला नाही म्हणते, दागिने द्यायला नाही म्हणते. विचार करायचा. याचे